मृतक मुलांच्या न्यायासाठी वडिलांचे मुंडन करून धरणे आंदोलन। 5 महिन्यांपूर्वी मालवीय वाड येथील रहिवासी सुभाष वांढरे यांचा मुलगा पूर्वेश वांढरे यांचा नगर परिषदद्वारे दिलेल्या कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे मृत्यू झाला होता। या प्रकरणातील मृतांचा अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने पोलीस प्रशासन व नगर परिषद यांच्या अनागोंदी निष्काळजीपणामुळे पूर्वेश याला न्याय मिळवण्यात दिरंगाई होत आहे। त्यामुळे प्रशासनाविरोधात बुधवारी जानेवारी 1 तारखेला तहसील कार्यालयासमोर मुंडन धरणे आंदोलन करण्यात आले। नगर परिषदेने वरोरा येथील विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीला 5 लाख रुपये महिन्याप्रमाणे कंत्राट दिले होते। हा कंत्राट 3 वर्षांसाठी होता। या कंपनीच्या कंत्राटद्वारे वरोरा शहरातील मालवीय वाड येथील पाणी पुरवठा करणाऱ्या वालच्या टाक्यात सर्वत्र घाण दुर्गंधी पसरली होती। या टाक्यात हिरवे पाणी, कचरा, चपला, दारूच्या बाटल्या असल्याचे त्यावेळी दिसून आले होते। त्यामुळे या वार्डातील सुभाष वांढरे यांच्या 4 वर्षीय मुलांचा पूर्वेश वांढरे यांचा मृत्यू झाला। मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याने डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज होता। सुभाष वांढरे यांनी नगर परिषद व पोलीस स्टेशनवर लेखी तक्रार नोंदवून मृत्यूला दोषी असणाऱ्या कंत्राटदारावर त्वरित गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते। मात्र काहीही कारवाई करण्यात न आल्याने शासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्रशासनाविरोधात सुभाष वांढरे यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। या आंदोलनाला सुभाष वांढरे यांची पत्नी प्रगती वांढरे व सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाळे, रमेश मेश्राम, विलास नेरकर यांनी पाठिंबा दिला व वार्डातील महिला व पुरुषांची उपस्थिती सायंकाळी 5 वाजता मृतक पूर्वेश वांढरे यांचा फोटो घेऊन सामाजिक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी, असंख्य महिला पुरुषांसोबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा जेनित चंद्रा IAS यांचे दालनात निवेदन देण्यात आले। हा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याने मृतकाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते। या अहवालामधील अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे पोलीस विभागाद्वारे सांगण्यात आले। मात्र 5 महिन्याचा खूप मोठा कालावधी लोटूनही अद्यापही शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नाही। घटना घडल्यानंतर नगर परिषद वरोरा, पोलीस स्टेशन वरोरा यांनी वेगवेगळे पाण्याचे नमुने एकाच प्रयोगशाळेत पडताळणी करण्यासाठी पाठवले होते। त्यामध्ये नगर परिषदेने पाठवलेल्या पाण्याच्या नमुन्यात हे पाणी पिण्यायोग्य आहे, तर पोलीस स्टेशन वरोरा यांच्या पाण्याचा नमुना पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने एकाच प्रयोगशाळेत एकाच दिवशी एका ठिकाणावरून एकाच पाण्याचा नमुना वेगवेगळा आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे। आता तर जवळपास 5 महिन्याचा कालावधी लोटूनही अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त न होणे म्हणजेच नगर परिषद अधिकारी, विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीच्या कंत्राटदाराला व पोलीस अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याने आरोप मृतकाचे वडील सुभाष वांढरे यांनी केला आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।